नमस्कार मित्र हो. आज आपण आलो आहे दिग्रस तालुक्यामध्ये. आजची तारीख आहे 25 जानेवारी 2026 आणि वार आहे रविवार. आता वाजले दुपारचे 1:10. आपण आलो मित्र हो दिग्रस तालुक्यामधील आमला या गावी. इथे आमला या गावी कान्होबा देवस्थान आहे. कानिपनाथ त्यांना कान्होबा म्हणतात. तर तिथे आपण दर्शनासाठी आलो. हे अवनीश मनीष शिंगतकर म्हणून जो भाचा आहे आमचा, त्याचे मौंजे झाली आहे. त्या मौंजेची आज भोगीपूजा आहे इथे. त्या कारणाने आम्ही इथे आलो आहोत. खूप उंचावर देवस्थान आहे मित्र होय. हे पहा आमच्या गाड्या वगैरे तिथे आहे. आता तुम्हाला कदाचित दिसत असेल. हे बघा हे गाडी दिसून राहिली बघा तुम्हाला. गाड्या तितक्या दूर आहे आमच्या. इथे स्वयंपाक आहे. चला मी तुम्हाला पूजेच्या तिथे घेऊन जातो. हे मंदिर असं आहे. हे असे बसले आहे सगळेजण. पूर्ण नाव सांग. माझं नाव अन्वी सारंग पांगारकर. कुठे राहते? बालाजी नगर, नेर. कोण्या वर्गात आहे? फर्स्ट मध्ये आहे. कोण्या शाळेमध्ये? शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम हायस्कूल पीतांबर नगर, नेर परसोपन हिस्ट्री यवतमाळ. माझं नाव सात्विक विनायक शिंगतकर आहे. मी 3री वर्गात शिकतो. मी दिग्रसमध्ये राहतो. मी पाळेश्वर मंदिर इथे राहतो जवळ. माझ्या स्कूलचे नाव ड्रीमलँड इंग्लिश मीडियम स्कूल आहे. कोण्या वर्गात आहे तू? मी 3री वर्गात. 3री वर्गात. कक्ष ब. माझं नाव आहे आराध्या. मी बँगलोरमध्ये. मी वेबग्युअरमध्ये. मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये आहे. पूर्ण नाव सांग तुझं. आराध्या गणेश सिंगतकर. काळामधलं वृंदावन आहे गोट्याचं. त्याला कलर दिलेला आहे. आणि हे हवनकुंड आहे. अभवाय सेनानां पदे नमो नमः निजरविचारण्यानां पदे नमो नमः वंचदेवरेतायुनां पदे नमो नमः निगंगनाय गिरिमरितस्कराणां पदे नमो नमः सुगाय भोजिकां सदभो विष्णुतां पदे नमो नमः श्रीमद्दभ्यो नक्तदभ्यो विकृन्तानां पदे नमः नमः विष्णुगिरि गिरिजदाय कलुञ्जानां पदे नमो नमः युग्मदभ्यो धन्वा भेचो नमो नमः आदुर्भ्या प्रदाने भेचो नमो नमः आयुषदभ्यो भेचो नमो नमो विष्णुदभ्य विद्यादभ्यो नमो नमः सुभद्दभ्यो जागृतभ्यो नमो नमः शयनभ्य आसीनभ्यो नमो नमः तिष्ठदभ्यो दादभ्यो नमो नमः साभ्य सावधिभ्यो नमो नमः शुभ्य शोभतिभ्यो नमो नमः आवेदिभ्यो नमो नमः गुणाभेदकमधिभ्यो नमो नमः वनभ्यो वनभ्यो नमो नमः राजभ्यो राजभ्यो नमो नमः राजभ्यो नमो अध्यक्षवर्गारभ्यो नमो नमः गुलाभ्यो नमो नमः निरादिभ्यो पुरुषभ्यो नमो नमः सोनिभ्यो नृभ्यो नमो नमः शभ्य शोभतिभ्यो नमः कपदिभ्यो सातायधर्मयो नमः दृष्टमाय उदिमये नमो रस्वाय वामनाय नमो गृहदेजो वर्धेजो नमो उद्दासुदेजो नमो गायजो नमो
गुरुमेचा संध्याय नमो नाद्याय नित्याय नमो नित्याय इकडे बाहेर खाटाय पण जगन्नाथ दिसनाय नमो सुखाय बोलयाय नमो यामय इतकी माहिती देता बरोबर लोकायचा संध्याय नमो माहिती सांगता येते का काय मंदिराची म्हणजे मुलाखत घेते मंदिराबद्दलची माहिती उग्राय भीमाय नमो ग्रेवदाय नमो हंत्रेय अनिशय नमो वृक्षे हरिकेश नमस्काराय नमः शंभवाय भवाय नमः शंकराय मंत्राय कार्याय वाराय नमः प्रदान सुनाय सारदाय कुलाय शस्त्राय शिकत्याय भवाय नमः कीर्तिशीलाय क्षेनाय नमः कपर्दिनेच्या पुलसे नमः विनंद्याय प्रपत्याय नमः रुद्याय गोष्ठाय नमः तलपाय घ्याय नमो रुद्याय निर्ताय नमः काट्याय गोष्ठाय नमः सुष्ट्याय यताय नमः पागुन सदाय रजाय नमः लोपाय चुलोपाय नमः उर्वाय सुर्वाय नमः परनाय परनाय नमः उत्कर्माय ताबिक दे नमः गे प्रगे नमः इकुदुगो यूट्यूबर्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा मित्रांनो, हे खूप निसर्गाच्या सान्निध्यामध्ये देवस्थान आहे. यांना एक कानिपनाथाचं मंदिर आहे आमल्याला, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. आमल्याला हे मंदिर आहे. आम्ही इथे आलो आहो. इथे ते मनीष शिंगतकर म्हणून आहे आमच्या शाळे, त्यांच्या मुलाची मौंज झाली होती, त्याची भोगीपूजेचा कार्यक्रम आहे आज. त्यानिमित्त आम्ही इथे आलो आहो. आणि खूप पुरातन मंदिर आहे मित्र होय. कानिपनाथ मंदिर आहे, पण आम्ही कान्होबाचंच मंदिर म्हणतो. आणि यांचं मेन स्थान नगर जिल्ह्यामध्ये मढी येथे आहे. मढी गाव. बघा त्या काळातली दीपमाळ, पुरातन काळातील दीपमाळ बघा किती छान आहे. यूट्यूब आयडीचं काय नाव आहे? खूप उंचावर ठिकाण आहे मित्र हे. प्रदक्षिणा मारू या मंदिराला आपण. फार पुरातन मंदिर आहे मित्र हे. आता हे कोण्या सालातलं आहे काय आहे हे कोणालाच माहिती नाही आहे, पण खूप पुरातन मंदिर आहे. आमच्या आजोबा पंजोबापासून येत आहे इथे. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पतिर्वरं पूर्वां सुवनादितो मुख्यमामृतत्ते रुद्रसन्तो सर्वेण प्रोमुजोतो ते तर ओळखलंच असेल तुम्ही. हिची ओळख मी नंतर सांगेल तुम्हाला. हे तळ्यासारखं आहे मित्र इथे तळ. ते आमचे गजाननराव काळीकर पायऱ्या चढून लंबे झाले बिचारे. हे विनायक शिंगत का एक जगह पर नहीं रहते, लेकिन आज मिल गए.